की एखादा असा सीन आहे, पाऊस पडतोय आणि नवरा बायकोला म्हणलाय की मी आल्यावर भजे कर, वातावरण छान आहे, तुम्ही निर्माते म्हणून मला लाईन दिली. नाटकातला लेखक कसा लिहिणार? फॉर एक्झाम्पल, नाटकातला लेखक, अरे वा ढगांचा आवाज, कडकडाट, छान, तुला आठवतं की मी तुला पाहायला आलो होतो? ती म्हणणार हो. त्याचा आता काय? असाच पाऊस पडत होता, अशीच संध्याकाळ होती आणि मग मी बसलो होतो आणि अचानक थांबलो आणि वळलो, तो पाहतो तर काय, भज्याचा घमघमाट सगळीकडे पसरला होता. अच्छा, मग असं सांगा ना की भजे कर म्हणून. इकडनं गोलगोल फिरून मला काय करतायत? बरं कर बरं. हे झालं शाब्दिक. नाटकाचा लेखक केले ना, मालिकाचा लेखक कुठून सुरू करणार? दरवाजा उघडतो, पिठाचं दळण घेऊन एक बाई चालली, सायकलवाला धपकन धडकली, फुटली पडली का डाळ माझी, आता हे येणार, ह्यांना भजे पाहिजे होते. मग गिरणीवाला येणार, गिरणीवाला म्हणणार काय झालं वहिनी, काय करायला लागले तुम्ही? हो बघा ना, आता हे येणार, ह्यांनी भजे करायला सांगितले होते, आमच्या लग्नाचा वाढदिवस आणि इथं तर हे असं असं ना, आता काय, बरं ठीक आहे मी देतो दर. मग हे जाणार, तिथून ते घेणार, मग नवरा येणार. अगं खाली पायऱ्यावर जिन्यात बघितलं, वास नाही आला भज्याचा. काय सांगू तुम्हाला, घरात आले, तेल टाकलं मी आणि गॅसच गेला. मग ते सिलेंडरवाल्याला फोन करणार आणि 2-3 आठवडे यांची काही भजे तळल्यात. आता सिनेमावाला कसं लिहिणार आहे? हे ब्लॉक इकडनं लागलेला आहे, चार्ज होतो कॅमेरा, भिंत आहे, एक खिडकी आहे, खिडकीवर पावसाचं पाणी पडतंय, तो आतनं हात पुसणार, त्याचा चेहरा दिसणार आणि खटकन चार्ज होणार. काय तर त्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यू दिसणार, माहितीये मला तुम्हाला आज काय पाहिजे होतं, संपलं. आता बघा, गोष्टी त्याच आहेत, घटना त्याच आहेत. मग लिखाण करताना तुम्ही जर स्किटवाल्याकडून पिक्चर करून घेता, नाटकवाल्याकडून पिक्चर लिहून घेता, पुन्हा तुम्ही म्हणता की पिक्चर लयच लेंदी झालाय. सिनेमा हे घटनात्मक माध्यम आहे, संवादाला जास्त महत्व जर राहिलं असतं सिनेमामध्ये, मोठे मोठे लोक काय म्हणतात, कॅमेरा ज्या ठिकाणी बोलणं बंद करतो तिथून संवादाची उत्पत्ती होते. ही सिनेमाची व्याख्या आहे ना. सिनेमामध्ये संवाद लब 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 पानं फुटून जातील ना सर. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये घटना दिसणं या गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि म्हणून निर्मात्यांनी कधीही तो प्लॉट लिहिणारा जो आहे ते त्यांनी योग्य माणसाकडून लिहून घ्या ना. सिनेमा हे वेगळं क्षेत्र आहे, ते टेक्निकल क्षेत्र आहे. टेक्निकल लोकांकडून तुम्ही सिनेमा लिहून घ्या ना. त्याला स्पीड असते, घटना असतात आणि लेखकाला सगळ्या तंत्राचं नॉलेज पाहिजे. उगं मी काही लिहिले आणि ते करायचं कसं तेही कळलं पाहिजे ना. नाही ते एकांकिका लिहिणारा मालिका लिहायला लागतो तर नाही जमणार, मालिका लिहायला सिनेमा लिहितो तर मग नाही जमणार. त्याच्यामुळं निर्मात्यांना माझी कळकळीची विनंती राहील की ज्याला सिनेमा लिहिता येतो त्यांच्याकडून सिनेमा लिहून घ्या.